नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी पार्ट 1 यामधील आज आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, ज्याला आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे असे मराठीमध्ये म्हणतो. In this chapter, we are going to see some points like chemical reactions, rules of writing chemical reactions, balancing a chemical equation, types of chemical reactions. म्हणजेच थोडक्यात ह्या प्रकरणामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन्स याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे नेमकी काय आहेत किंवा त्याचं कशा प्रकारे मांडणी केली जाते याविषयी आपण ह्या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. बिफोर प्रोसिडिंग फॉर द चॅप्टर, लेट्स रिकॉल सम ऑफ द थिंग्स विच वी हॅव स्टडीड इन अवर प्रिव्हियस क्लासेस. पुढे जाण्या अगोदर आपण मागील इयत्तांमध्ये याविषयी काय माहिती घेतलेली आहे ती थोडी जाणून घेऊया. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स of element and compound. Friends, we know that compound आणि molecule या दोघांच्या जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, what are the types of molecules of element and compound. एलिमेंट आणि कंपाऊंड या दोघांच्या मॉलिक्युल्समध्ये नेमका फरक काय आहे किंवा त्याविषयी नेमकी माहिती आपण मागील इयत्तांमध्ये काय शिकलो आहे. बघा, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. लक्षात घ्या मित्रांनो की ज्या वेळेस एखादा मॉलिक्यूल हा कोणाचा आहे, एलिमेंट्सचा आहे. उदाहरणार्थ जर का आपण या ठिकाणी विचार केला हायड्रोजन, आपण हायड्रोजन गॅसचं ज्यावेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो दॅट टाइम वी यूज राईट H2. ऑक्सिजन करता वी गो फॉर O2. फॉर क्लोरीन गॅस वी राईट Cl2. ह्या ठिकाणी हायड्रोजनचा मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केला तर यातील सगळे ॲटम्स हे हायड्रोजन ह्या एकाच एलिमेंटचे बनलेले आहेत. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जर का कन्सिडर केला तर ऑक्सिजनच्याच ॲटमपासून संपूर्ण एलिमेंट्स त्या ठिकाणी तो मॉलिक्यूल हा तयार झाल्याचा आपल्याला दिसतं. जर का आपण क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीन मॉलिक्यूल त्या एलिमेंट्सच्या जेवढे काही ॲटम्स आहेत ते सगळे कसे असणार आहेत, बरं फक्त क्लोरीनचेच असणार आहेत, म्हणजे सेम एलिमेंटचे असणार आहेत. आणि म्हणूनच आपण म्हणतो मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. कोणाकरता ही गोष्ट, एलिमेंट्स करताय की एलिमेंट्समधल्या सगळ्या घटकांचे सगळ्यांचे जे काही ॲटम्स असतात हे कसे असतात, बरं एकाच एलिमेंटपासून बनलेले असतात. ऑन द कॉन्ट्ररी, उलट पक्षी जर का आपण विचार केला कंपाऊंड्सचा, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. मुळात कंपाऊंड ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये संयुग म्हणतो, बरोबर आहे. मग उदाहरणार्थ एक संयुग जर का आपण या ठिकाणी घेतलं, कंपाऊंड घेतला वॉटर, काय फॉर्म्युला लिहितो बरं आपण, H2O. याचाच अर्थ H2O हा कंपाऊंड तयार होण्याकरिता त्या ठिकाणी दोन वेगवेगळे एलिमेंट यूज केले आहेत. डिफरंट एलिमेंट्स त्या ठिकाणी कंबाईन झाले आहेत. कोणते आहेत बरं ते, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या कंपाऊंडचा जो काही मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ॲटमपासून तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. उदाहरण दुसरं जर घेतलं आपण तर कार्बन डायऑक्साईड, फॉर्म्युला आपण असं लिहितो CO2. इन दिस CO2 कार्बन अँड ऑक्सिजन हे दोन एलिमेंट्स वापरलेले आहेत आणि म्हणूनच त्याचा जेव्हा मॉलिक्यूल तयार होतो त्या ठिकाणी कार्बनचे ॲटम्स वापरले जातात, ऑक्सिजनचे देखील ॲटम हे त्या ठिकाणी वापरलेले असतात आणि त्यापासून तो कार्बन डायऑक्साईड हा कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होत असतो. इट मीन्स मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर फॉर्म फ्रॉम द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. परंतु मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर फॉर्म फ्रॉम द ॲटम ऑफ सेम एलिमेंट. या ठिकाणी एकाच एलिमेंटचे सर्व अणू असतात, तर कंपाऊंडमध्ये मात्र संयुगांमध्ये मात्र वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ॲटमपासून त्या ठिकाणी कंपाऊंडचा एक मॉलिक्यूल हा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न जो दिलेला आहे तो आहे, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. व्हॉट इज meant by valency of an element.
फ्रेंड्स, वी नो दॅट व्हॉट इज व्हॅलन्सी. व्हॅलन्सीची आपण डेफिनेशन मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहे. काय बरं? द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. म्हणजेच एखाद्या एलिमेंटची, एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत कंबाईन होण्याची जी काही कपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याला आपण काय टर्म केली होती? व्हॅलन्सी किंवा संयुजा असं म्हटलं होतं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन H. H हा त्याचा सिम्बॉल आहे. H हॅज द व्हॅलन्सी 1. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. ऑक्सिजन O हॅज द व्हॅलन्सी 2. अँड दॅट इज वाय ज्यावेळेस हे दोघं एकमेकांसोबत कंबाईन होतात, हायड्रोजनची 1 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे. याचा अर्थ काय होतो की ऑक्सिजनला जर का एखादा कंपाऊंड तयार करायचा असेल तर त्याला किती मित्रांची गरज आहे बरं? दोघांची गरज आहे. आणि म्हणूनच ऑक्सिजन हा किती हायड्रोजनसोबत जोडला गेलेला आहे? दोघांसोबत. अँड दॅट इज वाय इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला वी राईट ॲज H2O. काय लिहितो आपण त्याचा फॉर्म्युला? H2O. सो व्हॉट इज व्हॅलन्सी? द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. नाउ द थर्ड क्वेश्चन इट इज गिवन हिअर इज व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड्स अँड हाऊ द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज रिटर्न. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्याकरिता, ज्याला आपण रेणुसूत्र असं मराठीमध्ये म्हणतो, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्याकरता कोणत्या कोणत्या घटकांची आवश्यकता असते आणि आपण तो फॉर्म्युला कशा प्रकारे मांडू शकतो. बघा, टू राईट द केमिकल फॉर्म्युला और टू राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, कोणत्याही संयुगाचा जर का आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा रेणुसूत्र लिहायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला आवश्यक आहे ती आहे सिम्बॉल ऑफ एलिमेंट. आपल्याला त्या एलिमेंटचे काय माहीत असणं आवश्यक आहे? सिम्बॉल. कोणते कोणते बरं सिम्बॉल? आपण वेगवेगळे एलिमेंट्स या अगोदरच्या चॅप्टरमध्ये स्टडी केले आहेत. 118 एलिमेंट्स आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. सम एक्झाम्पल्स आर गिवन ऑन द स्क्रीन आर H फॉर हायड्रोजन, O फॉर ऑक्सिजन, Na फॉर सोडियम, Mg फॉर मॅग्नेशियम, N फॉर नायट्रोजन, Cl फॉर क्लोरीन. राईट? म्हणजेच आपल्याला जे बेसिक एलिमेंट्स आहेत की ज्यांचं आपल्याला वारंवार ह्या ठिकाणी यावर्षी काम पडणार आहे, ॲटलिस्ट पहिले 30 एलिमेंट्स जे काही आहेत आपल्या पिरियोडिक टेबलमधले, वी मस्ट नो देअर सिम्बॉल्स. आपल्याला त्या एलिमेंट्सच्या सिम्बॉल्सची माहिती असणं आवश्यक आहे. सेकंड थिंग, फॉर रायटिंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आहे व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. आपल्याला त्या एलिमेंटची व्हॅलन्सी देखील माहीत असणं आवश्यक आहे. आत्ताच आपण व्हॅलन्सी म्हणजे काय ते बघितलं. मग इफ वी गो फॉर द व्हॅलन्सी ऑफ द सम एलिमेंट्स ॲज शोन ऑन द स्क्रीन आर हायड्रोजन हॅज द व्हॅलन्सी 1, ऑक्सिजन हॅज द व्हॅलन्सी 2, सोडियम Na हॅज द व्हॅलन्सी 1, मॅग्नेशियम Mg हॅज द व्हॅलन्सी 2, नायट्रोजन N हॅज द व्हॅलन्सी 3, क्लोरीन हॅज द व्हॅलन्सी 1. म्हणजेच आपल्याला आपण जे 30 एलिमेंट्स या ठिकाणी कन्सिडर करतोय पहिले, त्या 30 एलिमेंट्सच्या व्हॅलन्सीज देखील माहीत असणं आवश्यक आहे. पहिले त्यांचे सिम्बॉल माहीत असणं आवश्यक आहे. सेकंडली त्यांच्या व्हॅलन्सीज माहीत असणं आवश्यक आहे. नाउ थर्ड इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग यांच्या मदतीने आपण आता मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो. कसा बरं? HCl. H या ठिकाणी आहे व्हॅलन्सी 1, क्लोरीनची पण व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे हे दोन्ही 1:1 या प्रपोर्शनमध्ये त्या ठिकाणी एकमेकांसोबत कंबाईन होत आहेत. म्हणजेच H आणि Cl मिळून तो HCl हा हायड्रोक्लोरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. सिमिलरली फॉर सोडियम अँड क्लोरीन, सोडियम ऑल्सो हॅज द व्हॅलन्सी 1, क्लोरीन ऑल्सो हॅव व्हॅलन्सी 1. सो NaCl हा कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतो. H2O या अगोदरच आपण बघितलं आहे. नेक्स्ट इज NH3. नायट्रोजन हॅज द व्हॅलन्सी 3 अँड दॅट ऑफ H हॅज द व्हॅलन्सी 1. मग नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, याचा अर्थ हा 3 वेगवेगळ्या एलिमेंटसोबत त्या ठिकाणी कंबाईन होऊ शकतो. अँड दॅट इज वाय या ठिकाणी हायड्रोजन जे कंबाईन झालेत किती आहेत बरं? 3 आहेत. सो वी राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमोनिया ॲज NH3. गेटिंग दिस? म्हणजेच कोणत्याही कंपाऊंडच्या मॉलिक्युलर फॉर्म्युली ज्यावेळेस आपल्याला लिहायच्या असतात दॅट टाईम
we must know symbol of element, secondly valency of element, and thirdly on the basis of that we can write the molecular formula. आणि ह्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना त्यांचे सिम्बॉल्स केअरफुली लिहायचे आहेत, कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स प्रॉपरली यूज करायचे आहेत, अँड हाऊ मेनी ॲटम्स आर देअर इन दॅट कंपाऊंड दॅट इज शोन बाय द नंबर्स. म्हणजे त्या ठिकाणी किती कोणत्या एलिमेंटचे किती ॲटम्स त्या एकत्र आलेले आहेत हे त्या ठिकाणी आपण खालच्या बाजूला सफिक्सच्या माध्यमातून लिहित असतो. उदाहरण दाखवले स्क्रीनवरती H2O NH3 अशा प्रकारे. यू ऑलरेडी स्टडीड अबाउट कार्बन डायऑक्साईड CO2 असं आपण त्या ठिकाणी लिहित असतो. मग केमिकल फॉर्म्युला कशा प्रकारे लिहितात हे आपण या ठिकाणी पाहिलं. In the earlier standard, we have seen how compounds are formed by chemical combination of elements. We have also learned that the driving force behind the formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. The atoms attain a complete octet by gaining, taking or sharing of electron with each other. इट मीन्स मग आता जसं H2O आपण या अगोदर पाहिलं, त्यानंतर NaCl पाहिलं, CO2 पाहिलं, हे कंपाऊंड नेमके तयार का होतात किंवा व्हॉट इज द रिझन बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ दॅट कंपाऊंड, यांना एकत्र आणण्याकरता कोण रिस्पॉन्सिबल असतो. तर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा फोर्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ड्रायव्हिंग फोर्स. मग हा ड्रायव्हिंग फोर्स काय करतो की या ठिकाणी नेमकं त्या ड्रायव्हिंग फोर्सच्या मागे कोणती प्रेरणा असते, तर प्रेरणा असते टू कम्प्लीट द ऑक्टेट. एक स्टॅबिलिटी त्या ठिकाणी असायला हवी. वी हॅव ऑलरेडी स्टडीड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा कन्सेप्ट या अगोदर शिकलेलो की एव्हरी एलिमेंट हॅज ट्राय टू अटेंड द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. प्रत्येक एलिमेंटला असं टेंडन्सी असते की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं असायला हवं, स्टेबल असायला हवं. त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये, शेवटच्या शेलमध्ये हे एकतर हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे किंवा कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे किंवा नियरेस्ट इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन हे त्याला मिळवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. नाऊ व्हॉट एक्झॅक्टली द केमिकल रिॲक्शन मीन्स. सम ऑफ द सायंटिस्ट of the 18th and 19th century carried out fundamental experiment on chemical reactions. They proved from their experiment that during chemical reactions composition of the matter changes and that change remains permanent. On the contrary, during physical change only the state of matter changes and this change is often temporary in nature. विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज ज्याला आपण मराठीमध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदल असं या ठिकाणी म्हणतो. साधारणतः 18व्या ते 19व्या सेंचुरीमध्ये ज्यावेळेस सायंटिस्टने वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले त्या ठिकाणी त्यांनी असं प्रूव्ह केलं की जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन्स घडून येते दॅट चेंज ऑकर्स परमनंटली. म्हणजेच रासायनिक अभिक्रिया घडून आल्यानंतर जे काही तयार होतं तो बदल हा कसा असतो बरं, परमनंट असतो. इट इज नॉट टेम्पररी. तो बदल हा कसा असतो, कायमस्वरूपी असतो. टेम्पररी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा बदल हा त्या ठिकाणी नसतो. म्हणूनच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर, वेअर ॲज इन केमिकल रिॲक्शन्स कंपोजिशन ऑफ मॅटर गेट चेंज. म्हणजे बघा आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहे बघा, हायड्रोजन हा गॅस आहे, राईट. ऑक्सिजन हा सुद्धा गॅस आहे. पण दोघांना कंबाईन केल्यानंतर जे H2O तयार होतं ते कोणत्या स्टेटमध्ये असतं बरं, लिक्विड स्टेटमध्ये असतं. इजंट इट. याचाच अर्थ काय होतो की ज्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटपासून तो कंपाऊंड तयार झालेला आहे त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या कशा असतात बरं, डिफरंट असतात. आणि हा चेंज मग पुन्हा आपण त्या H2O पासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करू शकतो का बरं. इट टेक्स डिफरंट और इट टेक्स सम टेडियस मेथड्स. त्याच्याकरता खूप गुंतागुंतीच्या प्रक्रिया कराव्या लागतील तेव्हा आपण त्यातनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा वेगळा करू शकतो. पण याचाच अर्थ काय की केमिकल रिॲक्शन्स ज्या वेळेस घडत असतात, केमिकल चेंजेस जेव्हा घडत असतात, दॅट चेंजेस दे आर परमनंट, दे आर नॉट टेम्पररी. ते कसे असतात बरं, कायमस्वरूपी असतात, ते तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. सी इन अवर टेक्स्ट बुक देर इज वन चार्ट इज गिवन. व्हॉट इट इज, identify physical and chemical changes from the phenomena given in the following table. एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये आपल्याला टिक मार्क करायची आहे की कोणता फिजिकल चेंज आहे आणि कोणता केमिकल चेंज आहे तो. पहिला आहे बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणे.
फ्रेंड्स, आपण बऱ्याचदा आपल्या डेली लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये याचं उदाहरण आपण बघतोय की बर्फाचं पाणी होतं. कशामुळे होतं बरं? तापमान वाढीमुळे. जोपर्यंत बर्फ ते फ्रीजमध्ये असतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर अबाउट 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते, त्यामुळे तो बर्फ स्वरूपामध्ये असतो, सॉलिड स्टेटमध्ये असतो. बट ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस दॅट आईस गेट मेल्ट अँड इट टर्न इन टू वॉटर. बट इट्स केमिकल कॉम्पोजिशन, आईस असताना सुद्धा तो H2Oच असतो आणि वॉटर असताना सुद्धा तो काय असतो? H2Oच असतो. मग का हो, पुन्हा तुम्ही वॉटरला जर का कूल केलं, अगेन वी कॅन गेट द आईस. व्हॉट इट इंडिकेट्स दॅट ह्या ठिकाणी हा चेंज कसा आहे बरं? तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, टेम्पररी आहे. अँड सो वी कॅन से दॅट इट इज द एक्झाम्पल ऑफ फिजिकल चेंज. सेकंड एक्झाम्पल बघूया, कुकिंग ऑफ फूड, म्हणजेच अन्न शिजवणे. आपण थोडक्यात असं म्हणूया याला, कुकिंग ऑफ फूड. मग पोळी बनवली जाते किंवा भाजी तयार केली जाते, पुन्हा रिटर्न आपल्याला आपले गहू मिळतात का? नाही. इट मीन्स ड्युरिंग दिस ऑल प्रोसेस द चेंज इज परमनंट. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज. रायपनिंग ऑफ फ्रूट, फळांचं पिकणे. हिरवा टमाटा होता अँड दॅट ग्रीन टोमॅटो इट चेंजेस टू रेड टोमॅटो. इज इट पॉसिबल दॅट अगेन इट विल कम्स टू ग्रीन? होईल का शक्य ते? पुन्हा आपल्याला त्याला कच्च्या स्वरूपामध्ये मिळवता येईल का? आंबा आहे, आंब्यापासून पुन्हा कैरी मिळवता येईल का रिटर्न आपल्याला? नो. इट मीन्स रायपनिंग ऑफ फ्रूट, फळांचं पिकणं, हे सुद्धा हा चेंज कोणत्या प्रकारचा आहे बरं? केमिकल चेंज आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे, मिल्क टर्न इन टू कर्ड, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं. आपण बघतो पहा, विरजण लावतात आपल्या घरी, राईट? दॅट मिल्क टर्न इन टू कर्ड, कर्ड म्हणजे दही, दह्यामध्ये रूपांतर होणं. मग पुन्हा दह्यापासून दूध मिळवता येतं का बरं? डेफिनेटली नॉट. अगेन व्हॉट इट इंडिकेट? इट इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, पाण्याची वाफ होणे आणि पुन्हा ते पाणी आपण थंड केलं तर पुन्हा आपल्याला लिक्विड वॉटर मिळतं. याचा अर्थ काय की हे एक्झाम्पल कशाचं आहे? फिजिकल चेंजचं आहे. जो चेंज हा टेम्पररी असतो, तो पुन्हा ओरिजिनल स्टेटमध्ये आपल्याला तो कंपाऊंड नेता येतो, त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. आणि जो चेंज परमनंट असतो, आपल्याला मूळ पदार्थ किंवा ओरिजिनल सबस्टन्स आपल्याला मिळवता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? केमिकल चेंज म्हणतो. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, इट इज द एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज. गुलाबजामुन खाल्ले, आवडीचा पदार्थ आहे, तो तसाच राहायला पाहिजे. होईल का पॉसिबल? नो. इट गेट ॲटोमॅटिकली डायजेस्टेड इन अवर स्टमक. आपल्या बॉडीमध्ये तो आपोआप डायजेस्ट होऊन जाणार आहे आणि संपून जाणार आहे. तो गुलाबजाम आवडीचा जरी असला तरी तो राहत नाही. साईज ऑफ रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर, डांबरगोळी जर का आपण हवेमध्ये उघडी ठेवली, आपोआप तिचं इव्हॅपोरेशन होतं आणि ती निघून जाते. देन स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, लिंबाचा रस जर काय फरशीवरती पडला, शहाबादी फरशीवरती, तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा फेस आल्यासारखं आपल्याला दिसतं. इट मीन्स त्या ठिकाणी काहीतरी रासायनिक बदल हा घडून येतो. दॅट इज कॉल्ड द केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट, एखादा काच आहे आणि तो काच जमिनीवरती म्हणजे टेबलवर ठेवला होता, चुकून काचेचा ग्लास आहे आणि त्याला धक्का लागला. साहजिकच काच हा कसा असतो पदार्थ बरं? ब्रिटल किंवा ठिसूळ पदार्थ असतो, तो फुटेल, बरोबर आहे. पण काच हा काचच राहणार आहे, त्याचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये होणार नाही आहे. इट मीन्स दॅट चेंज इज व्हॉट? फिजिकल चेंज. गेटिंग दिस? फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यामधला मूलभूत फरक नेमका कोणता लक्षात ठेवायचा आहे? तर फिजिकल चेंजेस दे आर टेम्पररी इन नेचर अँड कॅन बी रिव्हर्स बाय सुटेबल मेथड. म्हणजे फिजिकल चेंजेस जे काही असतात हे आपल्याला हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि ते आपल्याला पुन्हा पूर्ववत करता येऊ शकतात. ते परत आपल्याला योग्य त्या मेथड्सचा किंवा पद्धतींचा वापर करून आपल्याला मूळ पदार्थ परत मिळवता येऊ शकतो. बट इन केस ऑफ केमिकल चेंज, these chemical changes they are permanent and we cannot get the original substance back. मग फ्रॉम दिस आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो बघा, अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. Often, a physical change is reversible. The composition of matter remains same in a physical change. For example, ice is transformed into water on heating and water is transformed into ice on cooling. म्हणजे बघा, बर्फ तापवला म्हणजे टेम्परेचर त्याचं वाढवलं तर तो पाण्यात रूपांतरित होतो. पाण्याला कूल केलं, टेम्परेचर कमी केलं तर त्या ठिकाणी त्याचं पुन्हा बर्फात रूपांतर होतं. याचाच अर्थ काय की जे फिजिकल पॅरामीटर आहेत
ज्याला आपण टेम्परेचर, प्रेशर म्हणतो किंवा डेन्सिटी म्हणतो, या फिजिकल पॅरामीटरमध्ये जर का काही बदल झाला, नॉट डेन्सिटी ॲक्च्युली, टेम्परेचर आणि प्रेशर या पॅरामीटर्समध्ये जर का चेंज झाला तर आपल्याला तो पदार्थ वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतरित करता येतो. अँड नो डाऊट इट इज टेम्पररी, म्हणून आपण याला म्हणतो फिजिकल चेंज असं म्हणतो. ऑन द कॉन्ट्ररी, if the composition of matter change during the process, that is called as a chemical change. When we call a particular process or a phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in a concerned matter. म्हणजे लक्षात घ्या की केमिकल चेंजेस जे काही असतात, हे केमिकल चेंजेस कसे असतात बरं, त्या पदार्थाच्या कंपोजिशनमध्ये म्हणजे त्या पदार्थाच्या घटनेमध्येच मुळात बदल होऊन जातो. म्हणून तो चेंज कसा असतो बरं, परमनंट चेंज हा त्या ठिकाणी असतो. म्हणजेच हा बदल त्या पदार्थाच्या मूल घटकांशी चेंज हा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. इट इज कन्सर्न विथ द मॅटर, त्या घटक पदार्थाशी तो निगडीत असतो. म्हणून हा चेंज कसा असतो बरं, परमनंट चेंज असतो. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्सेस बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजेच ज्यावेळेस केमिकल चेंज हा घडत असतो त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग ह्या प्रोसेसेस घडत असतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणता तरी दोघांमधला बंध तुटतो आणि कोणत्या तरी दोघांमध्ये नवीन बंध हा तयार होत असतो. देन द सबस्टन्सेस दॅट टेकिंग पार्ट इन अ केमिकल इक्वेशन और केमिकल रिॲक्शन्स आपण म्हणूया, केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे. काय, द सबस्टन्सेस that taking part in a chemical reaction are called as reactant. म्हणजे जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना आपण रिॲक्टंट असं म्हणतो. whereas the substances that are formed as a result of chemical reaction are called as product. याच्या उलट जे पदार्थ केमिकल रिॲक्शन घडून आल्यानंतर जे नवीन पदार्थ आपल्याला प्राप्त होतात त्याला आपण काय म्हणत असतो, प्रॉडक्ट. म्हणजे सोपं जर का आपण या ठिकाणी असं विचार केला, बघा एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. बरोबर आहे का, आपण कोळसा घेतला आणि त्या कोळशाचं ज्वलन केलं. कंबशन म्हणजे काय तर ज्वलन, त्याला आपण जाळलं तर काय होईल बरं, त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. हा एक साधा केमिकल रिॲक्शन आपण याला या ठिकाणी म्हणतो. मग ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये कोल दॅट इज कार्बन अँड ऑक्सिजन, ऑक्सिजन हा कुठे आहे बरं, हवेमध्ये आहे, आणि कोल म्हणजे काय तर कार्बन. मग कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन काय झाले त्या ठिकाणी, रिॲक्टंट झालेत. कोण झालेत ते, रिॲक्टंट, आर रिॲक्टंट. वेअर ॲज कार्बन डायऑक्साईड इज द प्रॉडक्ट. म्हणजेच कार्बन अधिक ऑक्सिजन ह्याच्यापासून आपल्याला काय मिळालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड CO2 हा त्या ठिकाणी प्राप्त झाला आहे. सो रिॲक्टंट हे सबस्टन्स कोणते असतात की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. These are the substances which take part in chemical reaction, जे अभिक्रियेत भाग घेतात. आणि प्रॉडक्ट कोणाला म्हणायचं आहे, द सबस्टन्सेस विच आर न्यूली फॉर्म इन द रिॲक्शन, जे नव्याने तयार होतात, न्यूली फॉर्म होतात इन द केमिकल ड्युरिंग अ केमिकल चेंज. रासायनिक बदल घडत असताना जे नवीन तयार होतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, प्रॉडक्ट असं म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड काय झाला आहे, त्या ठिकाणी प्रॉडक्ट झाला आहे. दुसरं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स H2O. बरोबर आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही एकत्र आले तर काय मिळतं आपल्याला, पाणी मिळतं. म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय झालेत बरं, रिॲक्टंट, अँड वॉटर दॅट इज द प्रॉडक्ट. गेटिंग दिस पॉईंट. केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय, केमिकल चेंज म्हणजे काय, what is physical change, chemical change and chemical reactions. Rest of the point we will see in our next video. Till then, bye. Stay at home, safe at home.